सर्वप्रथम सर्व मान्यवर पाहुण्यांचं स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सहर्ष स्वागत आहे। सर्व पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठावर यावं। जो सदा शुभ करतो, कल्याण करतो, आरोग्याची धनसंपदा देतो, रफिक सर आणि शत्रुत्व बुद्धीचा विनाशही करतो। रफिक सर हॅलो, अशा दीपाला हॅलो, नमस्कार करूया, दीप हॅलो, प्रज्वलन हॅलो. करूया। माईक चेक। रफिक सरांनी स्टेजवर यायचंय। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते। रफिक सरांनी स्टेजवर यायचंय। हॅलो हॅलो चेक हॅलो।
दिवे लागले. प्रसन्न झाला देव म्हणे, माग मानवा तुझं काय हवे ते. प्रसन्न झाला देव म्हणे, माग मानवा तुझं काय दिसेना या तिमिरातून. देव म्हणाला, मग उपयोग करी तुझ्या स्वयंप्रकाशाचा. अरे तिमिरा सारण्यासाठी दीप लाव तू माणुसकीचा. दीप लाव तू माणुसकीचा. हा माणुसकीचा दीप लावून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. सर्वात प्रथम स्वागत गीत सादर करतायत स्नेहालयचे विद्यार्थी. हार्मोनियमवर आहेत महेश धनवडे आणि तबल्यावर आहेत रफिकजी पठाण. सादर करतायत स्वागत गीत. स्वागत है, स्वागत है, स्वागत है श्रीमान आपका. स्वागत है, स्वागत है, स्वागत है श्रीमान आपका. सुमन कुंज से लेकर आए फूलों के ये गुच्छे. स्वागत करने आज बड़े हम प्यारे प्यारे बच्चे. सुमन कुंज से लेकर आए फूलों के ये गुच्छे. स्वागत करने आज बड़े हम प्यारे प्यारे बच्चे. मन मीना को जागृत कर दे ऐसा गाएगी. मन मीना को जागृत कर दे ऐसा गाएगी. हम बच्चे सब लेकर आए सुंदर स्वागत गीत. हम बच्चे सब लेकर आए सुंदर स्वागत गीत. स्वागत है, स्वागत है, स्वागत है श्रीमान आपका. स्वागत है, स्वागत है, स्वागत है श्रीमान आपका. जाकी रोली चंदन पुष्प अक्षता पूजा की थाली. अतिथि पधारे पार हमारे सुनो वन वन माली. हृदय तंत्र के हर कोने से स्वागत स्वागत गाए. हृदय तंत्र के हर कोने से स्वागत स्वागत गाए. हम बच्चों पर अतिथि तुम्हारा प्यारा आशीष पाए. हम बच्चों पर अतिथि तुम्हारा प्यारा आशीष पाए. स्वागत है, स्वागत है, स्वागत है श्रीमान आपका. स्वागत है, स्वागत है, स्वागत है श्रीमान आपका. मेहमान आपका, श्रीमान आपका. थैंक यू. खूप छान संगीतमय स्वागतानंतर सर्वप्रथम स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलचे मानद संचालक राजेंद्रजी शुक्रे यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सुप्रभात. गुड मॉर्निंग. व्यासपीठावरील आदरणीय
प्रमुख अतिथी डॉक्टर संगीताताई बर्वे, प्रथितयश लेखिका आणि गीतकार आहेत त्या, प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र फिरोदियाजी, अमेरिकेत भारताचा झेंडा रोवणारे माझे मित्र आनंद कुलकर्णी, स्नेहालयचे अध्यक्ष संजूभाऊ गुगळे, सचिव राजीवजी गुजर, मुख्याध्यापिका क्षितिजा हडप, उपस्थित सर्व संचालक, विश्वस्त, शाळेचे शिक्षक, स्नेहालयाचे कर्मचारी, पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं आजच्या या नगर जल्लोष कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहात. स्नेहालय शाळेच्या 12व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण जल्लोष नगरकरांचा हा कार्यक्रम सादर करतोय. याचं महत्त्वाचं मोठं कारण असं आहे की इंग्लंडमधील संस्था टी फॉर एज्युकेशन ह्या संस्था दरवर्षी शाळेत जगातील 5 शाळांना सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून पारितोषिक देते. ह्या निवड प्रक्रियेत आपण भाग घेतला होता आणि आपली शाळेची निवड पहिल्या 10 शाळांमध्ये झाली आहे. मागील महिन्यातच ही घोषणा झाली. त्यानंतर त्यांचे टप्पे असतात. पहिल्या 3 शाळेमध्ये, जगातील उत्कृष्ट 3 शाळेमध्ये, आणि त्यानंतर त्या शाळेला सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून निवडलं जातंय. तर आता आपण 10 मध्ये आहोत, पुढचे टप्पे चालू आहेत. पण या 10 मध्ये आपण येणं हा एक सहज योगायोग वगैरे नाहीये. जसं म्हणतात आडात पाणी नसेल तर पोहऱ्यात काही येत नाही, त्याप्रमाणे आपली शाळा खरंच तेवढी चांगली आहे, तेवढी चांगली ती बनवली आहे. आणि ही शाळा उभी करण्यात, तिला एवढं छान बनवण्यामध्ये नगरकरांचा खूप मोठा हात आहे. नगरकरांच्या सढळ हातामुळं आपली ही शाळा एवढी छान झाली आहे. आणि म्हणूनच हा जल्लोष आपण तुम्हा सर्व नगरकरांसोबत करत आहोत. तुम्ही स्नेहालय संकुलात आला असाल, शाळा पाहिली असेल, शाळेची भव्य इमारत पाहिली असेल. तिथं फक्त ती भव्य इमारत नाहीये, तर तिथं अतिशय जाणकार असे शिक्षक आहेत आणि मुलांचं पालन करण्याकरता हे सर्व विश्वस्त लोक आहेत. मला अभिमानाने सांगावंसं वाटतं इथं की आजपर्यंत शाळेचे 4 बॅचेस, 10वीच्या बॅचेस बाहेर पडल्या आणि 4च्या 4 बॅचेसचा निकाल हा 100% लागलाय. हे सातत्य त्याच वेळी येतं जेव्हा तुमच्याकडे दर्जेदार शिक्षक असतात आणि दर्जेदार साहित्य असतं, इन्फ्रास्ट्रक्चर असतं. आज आमच्या शाळेमध्ये 6000 पुस्तकं असलेली लायब्ररी आहे. तिथे तुम्ही येताल तर तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसतील ज्या सर्वसामान्यतः शाळेमध्ये दिसत नाहीत. कौशल्य विकास म्हणून एक अतिशय वेगळी संकल्पना तिथं राबवली जाते, ज्यामध्ये आपण मुलांना त्या सर्व गोष्टी शिकवतो की ज्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडतात. आज आपल्या घरचा दिवा गेला तर मुलं पटकन बदलू शकत नाहीत, फ्यूज उडाला तर बदलू शकत नाहीत, गाडीला किरकोळ काही झालं तर ते दुरुस्त करू शकत नाहीत. पण आमच्या शाळेतली मुलं ते करू शकतात, कारण 6वी नंतर आपण प्रत्येक मुलाला वायरिंग, वेल्डिंग, गाड्यांची देखभाल, मेंटेनन्स करणं, दुरुस्त करणं, ड्रिलिंग, लोहारकाम, सुतारकाम, ह्या सगळ्या गोष्टींची ओळख करून देतो. छोटासा खिळा ठोकता न येणारे आपल्याला मुलं दिसतात की जे अभ्यासात खूप हुशार असतात, पण सरळ खिळा कसा ठोकायचा हा त्यांना जमत नाही.
आम्ही हे सगळ्या गोष्टी त्यांना शिकवतो. बागकाम, शेती, बांधकाम. तुम्ही जर पाहिलं, याच्याबरोबर आमच्या इथं एक जिओग्राफी पार्क म्हणून एक संकल्पना आहे. इतिहास भूगोल हा अतिशय कंटाळवाणा नावडीचा असा विषय असतो सगळ्यांचा. त्याच्यावर उपाय म्हणून काय, तर आम्ही सगळे मॉडेल्स बनवलेत. महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा, भारताचा उठावदर्शक नकाशा आहे. हिमालय तुम्हाला तिथं बघायला मिळेल, सह्याद्री बघायला मिळेल. नदी उगम कशी पावते, तिचे संगम इतर नद्यांबरोबर कसे होतात आणि ती समुद्राला कशी जाऊन मिळते, हे तुम्हाला प्रत्यक्ष बघता येतं. धड्यात तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा ते कळतच असं नाही, पण वाचल्यानंतर लगेच बघायला मिळालं तर ते कायमचं मनावर ठसतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टींमुळं शाळेमध्ये फरक पडतो. शाळा वेगळी उठून दिसते. आपल्या शाळेमध्ये अद्ययावत अशी लॅबोरेटरी आहे. त्याच जेव्हा शाळेतले मुलं सायन्सचा, शास्त्राचा तास असतो तेव्हा ते वर्गात शिकत नाहीत, तर ते थेट प्रयोगशाळेत जातात. प्रयोगशाळेमध्येच त्यांचा वर्ग भरतो, तिथंच त्यांना तो धडा शिकवला जातो, प्रयोग समजून सांगितला जातो आणि मग ते लगेचच तो प्रयोग प्रत्यक्ष करतात. 8 दिवसापूर्वी शिकवलेला धडा 8 दिवसांनी तुम्ही जर प्रयोगशाळेत जाऊन त्याचे प्रयोग करायचं म्हटलं तर मुलांना ते ना लक्षात राहतं ना समजतं. पण इथं धडा शिकतो आणि प्रयोग करतो, त्यामुळं त्याला सगळ्या संज्ञा ताबडतोब कळतात, त्याचे अर्थ समजून येतात आणि प्रत्यक्ष करून बघितल्यामुळं कायमचं लक्षात पण राहतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या शाळेत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय चांगला उपयोग जेव्हा होतो, तेव्हा शाळा उत्कृष्ट बनते. आमच्याकडे संगीत शिकण्यासाठी स्वतंत्र दालन आहे. तुम्ही जर कधी आला तर त्या दालनामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व वाद्य बघायला मिळतील. छोट्यात छोट्या जो आपण वाजवतो तो पावा, बासरीपासून ते गिटार, बँगो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघायला मिळतील आणि शिकायला पण मिळतील. गाण्यासाठी तिथं सर्व सोय आहे. ॲक्टिव्हिटी हॉल आहे, ज्या ॲक्टिव्हिटी हॉल हा कायम मोकळा ठेवलेला असतो. तिथं मोठाच्या मोठा स्क्रीन लावून ठेवला आहे. ज्याला जी ॲक्टिव्हिटी करावीशी वाटते तो मुलगा, तो शिक्षक, स्नेहालयाचा कर्मचारी तिथं जाऊन ती ॲक्टिव्हिटी करू शकतो. डान्स, नाटक, प्रहसन, एकांकिका तो करू शकतो, मुलांना शिकवू शकतो. सगळीकडे शाळांमध्ये ड्रॉइंगचे शिक्षक असतात, चित्रकला शिकवली जाते. आमच्याकडे आम्ही चित्रकार तयार करतो. त्याच्यासाठी आमचं आर्ट अँड क्राफ्ट असं हे स्वतंत्र दालन आहे, ज्यामध्ये जेव्हा वर्गावर ड्रॉइंगचा किंवा हस्तव्यवसायाचा त्रास असतो त्यावेळेस सर्व मुलं त्या दालनामध्ये जातात आणि शिकतात, गिरवतात, करतात, स्वतः चित्र काढतात. त्यांना तिथं भरपूर कागद, रंग, पेन्सिली, नंतर व्यवसायाचं करण्याकरता, क्राफ्ट करता कात्र्या, सगळ्या गोष्टी लागणारे सगळे साहित्य हे मुबलक प्रमाणात ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा होणारा फायदा हा स्नेहालयाच्या मुलांमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. कदाचित ते बोर्डात येणार नाहीत, शिक्षणात त्यांना तेवढे मार्क मिळणार नाहीत जे बाकीच्या शाळांमध्ये मिळतात, पण आमच्या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा परिपूर्ण असेल आणि तो अतिशय चांगला नागरिक बनेल. ही जी एवढी अद्ययावत शाळा, या सगळ्या अद्ययावत उपकरणं, ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे काही एका रात्रीतून उभं राहिलेलं नाहीये. याच्या पाठीमागे खूप मोठी गोष्ट आहे. स्नेहालयमध्ये असणारी मुलं ज्या परिस्थितीतून येतात, ज्या परिस्थिती खरं तर त्यांना तिथं यायला भाग पाडते, ढकलते,
अशा परिस्थितीतली मुलं समाजात कोणालाच नको आहेत म्हणून ते इथे येतात. मग ती कोणालाच नको होती. त्यांना शाळा शिकवायची तर मग म्युन्सिपाल्टीची शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे, अशा पद्धतीने बघितलं जायचं. चांगल्या शाळांमध्ये आम्ही प्रवेश मिळवायचा प्रयत्न केला, पण तिथेही त्यांना नाकारण्यात आलं. मग हे आता ह्या मुलांना आपण दर्जेदार शिक्षण देणार कसं? आणि मग यासाठीच आपल्या सर्व विश्वस्तांनी, गिरीश सरांनी, संजू भाऊ, राजू गुजर, मिलिंद कुलकर्णी या सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही, आपणच एक शाळा काढू आणि एवढी चांगली शाळा काढू की समाजातील ह्या घटकांना तर आपण शिक्षण देऊच, पण अशी पण वेळ येईल की समाजातील सर्व स्तरातील मुलं आपल्या शाळेत शिकायला येतील. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ही शाळा उभ्या करण्याकरता समाजातूनच भरघोस असं योगदान झालं. अनेक ट्रस्ट आहेत, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी त्यांच्या CSR फंडातून पैसे दिले. आणि खोटं वाटेल पण अगदी छोट्यात छोटी व्यक्ती, मग कोणी हातगाडी विक्रेता असेल नाहीतर रिक्षावाला असेल, त्यांनी सुद्धा या शाळेसाठी देणगी दिलेली आहे. छोट्यात छोट्या कमाई असणाऱ्या लोकांनी त्यांच्या कमाईतला खारीचा वाटा दिलेला आहे. मी या ठिकाणी ही संधी साधून त्या सर्व दात्यांचं मनापासून आभार मानतो. ही शाळेला मिळणारं बक्षीस किंवा पारितोषिक हा एक भाग झाला, पण अजून काही सुधारणा आपल्या शाळेत करणं अपेक्षित आहे, होणं अपेक्षित आहे. इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेला पण क्रीडांगण आहे, शिक्षक आहे, पण जसं तुम्ही पाहिलं की संगीतासाठी, चित्रकलेसाठी जी स्वतंत्र दालनं आहेत, तसं अजून खेळासाठी झालं नाही आहे. आणि आता आम्ही सध्या त्या पाठीमागं आहोत की आमच्याकडं आता नुसतं क्रीडांगण नाही तर फुटबॉल, क्रिकेटचं ग्राउंड असेल, आमच्याकडं जुडो, कराटेसाठी स्वतंत्र हॉल असेल, बॅडमिंटन, लॉन टेनिस याची सोय असेल. मुलांना ही प्रत्येक गोष्ट तिथं शिकवली जाईल, त्यांना ती वापरायला दिली जाईल. आणि मी हे जे म्हणतो आहे की मुलांना, तर फक्त आमच्या डोळ्यासमोर स्नेहालय शाळेतली मुलं नाही आहे. आज इथं बरेच मुख्याध्यापक आहेत, इतर शाळांचे प्रशासक असतील. मी त्यांना हे सांगू इच्छितो की ही सर्व सुविधा, जेवढ्या सुविधा आहेत, ह्या सर्व सुविधा सर्व नगरकरांसाठी खुल्या आहेत. तुम्हाला वाचन करायचं आहे, पुस्तकं वाचायचं आहे, आमच्या लायब्ररीत या, पुस्तकांचा उपयोग करा, लायब्ररीचा उपयोग करा. संगीत तुम्ही येता, तुम्हाला कधी वाजवायचं आहे, तुम्हाला एखादं गाणं बसवायचं आहे, तुम्ही जरूर या सगळ्या फॅसिलिटीजचा, या सगळ्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. आपल्या ह्या शाळेला अजून चांगलं करण्याकरता आम्ही सर्वच झटत आहोत आणि मला खात्री आहे की आपली शाळा अजून चांगली होत जाईल आणि इथून अजून चांगली मुलं, विद्यार्थी घडून चांगले नागरिक तयार होतील. आपली शाळा पहिल्या 10 उत्कृष्ट शाळांमध्ये आली आहे आणि मी इथं सर्वांना शुभेच्छा देतो की ती अजून पुढं जावी, पहिल्या 3 मध्ये यावी आणि नंतर सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून सुद्धा तिला पारितोषिक मिळावं. मी तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये परत एकदा स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय कमी वेळात संगीताताई बर्वे, प्रथितयश लेखिका आणि गीतकार आहेत त्या. प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र फिरोदियाजी. अमेरिकेत भारताचा झेंडा रोवणारे माझे मित्र आनंद कुलकर्णी. स्नेहालयचे अध्यक्ष संजूभाऊ गुगळे, सचिव राजीवजी गुजर, मुख्याध्यापिका क्षितिजा हडप, उपस्थित सर्व संचालक, विश्वस्त,
शाळेचे शिक्षक, स्नेहालयाचे कर्मचारी, पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं आजच्या या नगर जल्लोष कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहात. स्नेहालय शाळेच्या 12व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण जल्लोष नगरकरांचा हा कार्यक्रम सादर करतोय. याचं महत्त्वाचं मोठं कारण असं आहे की इंग्लंडमधील संस्था टी फॉर एज्युकेशन ह्या संस्था दरवर्षी शाळेत जगातील 5 शाळांना सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून पारितोषिक देते. ह्या निवड प्रक्रियेत आपण भाग घेतला होता आणि आपली शाळेची निवड पहिल्या 10 शाळांमध्ये झाली आहे. मागील महिन्यातच ही घोषणा झाली. त्यानंतर त्यांचे टप्पे असतात. पहिल्या 3 शाळेमध्ये, जगातील उत्कृष्ट 3 शाळेमध्ये, आणि त्यानंतर त्या शाळेला सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून निवडलं जातंय. तर आता आपण 10 मध्ये आहोत. पुढचे टप्पे चालू आहेत. पण या 10 मध्ये आपण येणं हा एक सहज योगायोग वगैरे नाहीये. जसं म्हणतात, आडात पाणी नसेल तर पोहऱ्यात काही येत नाही. त्याप्रमाणे आपली शाळा खरंच तेवढी चांगली आहे, तेवढी चांगली ती बनवली आहे. आणि ही शाळा उभी करण्यात, तिला एवढं छान बनवण्यामध्ये नगरकरांचा खूप मोठा हात आहे. नगरकरांच्या सढळ हातामुळं आपली ही शाळा एवढी छान झाली आहे. आणि म्हणूनच हा जल्लोष आपण तुम्हा सर्व नगरकरांसोबत करत आहोत. तुम्ही स्नेहालय संकुलात आला असाल, शाळा पाहिली असेल, शाळेची भव्य इमारत पाहिली असेल. तिथं फक्त ती भव्य इमारत नाहीये, तर तिथं अतिशय जाणकार असे शिक्षक आहेत आणि मुलांचं पालन करण्याकरता हे सर्व विश्वस्त लोक आहेत. मला अभिमानाने सांगावंसं वाटतं इथं की आजपर्यंत शाळेचे 4 बॅचेस, 10वीच्या बॅचेस बाहेर पडल्या आणि 4च्या 4 बॅचेसचा निकाल हा 100% लागलाय. हे सातत्य त्याच वेळी येतं जेव्हा तुमच्याकडे दर्जेदार शिक्षक असतात आणि दर्जेदार साहित्य असतं, इन्फ्रास्ट्रक्चर असतं. आज आमच्या शाळेमध्ये 6000 पुस्तकं असलेली लायब्ररी आहे. तिथे तुम्ही येताल तर तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसतील ज्या सर्वसामान्यतः शाळेमध्ये दिसत नाहीत. कौशल्य विकास म्हणून एक अतिशय वेगळी संकल्पना तिथं राबवली जाते, ज्यामध्ये आपण मुलांना त्या सर्व गोष्टी शिकवतो की ज्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडतात. आज आपल्या घरचा दिवा गेला तर मुलं पटकन बदलू शकत नाहीत. फ्यूज उडाला तर बदलू शकत नाहीत. गाडीला किरकोळ काही झालं तर ते दुरुस्त करू शकत नाहीत. पण आमच्या शाळेतली मुलं ते करू शकतात, कारण 6वी नंतर आपण प्रत्येक मुलाला वायरिंग, वेल्डिंग, गाड्यांची देखभाल, मेंटेनन्स करणं, दुरुस्त करणं, ड्रिलिंग, लोहारकाम, सुतारकाम, ह्या सगळ्या गोष्टींची ओळख करून देतो. छोटासा खिळा ठोकता न येणारे आपल्याला मुलं दिसतात की जे अभ्यासात खूप हुशार असतात, पण सरळ खिळा कसा ठोकायचा हा त्यांना जमत नाही. आम्ही हे सगळ्या गोष्टी त्यांना शिकवतो. बागकाम, शेती, बांधकाम. तुम्ही जर पाहिलं, याच्याबरोबर आमच्या इथं एक जिओग्राफी पार्क म्हणून एक संकल्पना आहे. इतिहास भूगोल हा अतिशय कंटाळवाणा, नावडीचा असा विषय असतो सगळ्यांचा. त्याच्यावर उपाय म्हणून काय, तर आम्ही सगळे मॉडेल्स बनवलेत. महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा, भारताचा उठावदर्शक नकाशा आहे. हिमालय तुम्हाला तिथं बघायला मिळेल, सह्याद्री बघायला मिळेल. नदी उगम कशी पावते
तिचे संगम इतर नद्यांबरोबर कसे होतात आणि ती समुद्राला कशी जाऊन मिळते हे तुम्हाला प्रत्यक्ष बघता येतं. धड्यात तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा ते कळतच असं नाही, पण वाचल्यानंतर लगेच बघायला मिळालं तर ते कायमचं मनावर ठसतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टींमुळं शाळेमध्ये फरक पडतो, शाळा वेगळी उठून दिसते. आपल्या शाळेमध्ये अद्ययावत अशी लॅबोरेटरी आहे. त्याच जेव्हा शाळेतले मुलं सायन्सचा शास्त्राचा तास असतो तेव्हा ते वर्गात शिकत नाहीत, तर ते थेट प्रयोगशाळेत जातात. प्रयोगशाळेमध्येच त्यांचा वर्ग भरतो, तिथंच त्यांना तो धडा शिकवला जातो, प्रयोग समजून सांगितला जातो आणि मग ते लगेचच तो प्रयोग प्रत्यक्ष करतात. 8 दिवसापूर्वी शिकवलेला धडा 8 दिवसांनी तुम्ही जर प्रयोगशाळेत जाऊन त्याचे प्रयोग करायचं म्हटलं तर मुलांना ते ना लक्षात राहतं ना समजतं. पण इथं धडा शिकतो आणि प्रयोग करतो, त्यामुळं त्याला सगळ्या संज्ञा ताबडतोब कळतात, त्याचे अर्थ समजून येतात आणि प्रत्यक्ष करून बघितल्यामुळं कायमचं लक्षात पण राहतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखाद्या शाळेत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय चांगला उपयोग जेव्हा होतो तेव्हा शाळा उत्कृष्ट बनते. आमच्याकडे संगीत शिकण्यासाठी स्वतंत्र दालन आहे. तुम्ही जर कधी आला तर त्या दालनामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व वाद्य बघायला मिळतील. छोट्यात छोट्या जो आपण वाजवतो तो पावा बासरीपासून ते गिटार बँगो या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघायला मिळतील आणि शिकायला पण मिळतील. गाण्यासाठी तिथं सर्व सोय आहे. ॲक्टिव्हिटी हॉल आहे, ज्या ॲक्टिव्हिटी हॉल हा कायम मोकळा ठेवलेला असतो, तिथं मोठाच्या मोठा स्क्रीन लावून ठेवला आहे. ज्याला जी ॲक्टिव्हिटी करावीशी वाटते तो मुलगा, तो शिक्षक, स्नेहालयाचा कर्मचारी तिथं जाऊन ती ॲक्टिव्हिटी करू शकतो. डान्स, नाटक, प्रहसन, एकांकिका तो करू शकतो, मुलांना शिकवू शकतो. सगळीकडे शाळांमध्ये ड्रॉइंगचे शिक्षक असतात, चित्रकला शिकवली जाते. आमच्याकडे आम्ही चित्रकार तयार करतो. त्याच्यासाठी आमचं आर्ट अँड क्राफ्ट असं हे स्वतंत्र दालन आहे, ज्यामध्ये जेव्हा वर्गावर ड्रॉइंगचा किंवा हस्तव्यवसायाचा त्रास असतो त्यावेळेस सर्व मुलं त्या दालनामध्ये जातात आणि शिकतात, गिरवतात, करतात, स्वतः चित्र काढतात. त्यांना तिथं भरपूर कागद, रंग, पेन्सिली, नंतर व्यवसायाचं करण्याकरता क्राफ्ट करता कात्र्या, सगळ्या गोष्टी लागणारे सगळे साहित्य हे मुबलक प्रमाणात ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा होणारा फायदा हा स्नेहालयाच्या मुलांमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. कदाचित ते बोर्डात येणार नाहीत, शिक्षणात त्यांना तेवढे मार्क मिळणार नाहीत जे बाकीच्या शाळांमध्ये मिळतात, पण आमच्या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा परिपूर्ण असेल आणि तो अतिशय चांगला नागरिक बनेल. ही जी एवढी अद्ययावत शाळा, या सगळ्या अद्ययावत उपकरणं, ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे काही एका रात्रीतून उभं राहिलेलं नाहीये. याच्या पाठीमागे खूप मोठी गोष्ट आहे. स्नेहालयमध्ये असणारी मुलं ज्या परिस्थितीतून येतात, ज्या परिस्थिती खरं तर त्यांना तिथं यायला भाग पाडते, ढकलते, अशा परिस्थितीतली मुलं समाजात कोणालाच नको आहेत म्हणून ते इथं येतात. मग ती कोणालाच नको होती. त्यांना शाळा शिकवायची तर मग म्युन्सिपाल्टीची शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे, अशा पद्धतीने बघितलं जायचं. चांगल्या शाळांमध्ये आम्ही प्रवेश मिळवायचा प्रयत्न केला, पण तिथेही त्यांना नाकारण्यात आलं. मग हे आता ह्या मुलांना आपण दर्जेदार शिक्षण देणार कसं? आणि मग यासाठीच आपल्या सर्व विश्वस्तांनी, गिरीश सरांनी, संजू भाऊ,
राजू गुजर, मिलिंद कुलकर्णी या सगळ्यांनी मिळून आपणच एक शाळा काढू आणि एवढी चांगली शाळा काढू की समाजातील ह्या घटकांना तर आपण शिक्षण देऊच, पण अशी पण वेळ येईल की समाजातील सर्व स्तरातील मुलं आपल्या शाळेत शिकायला येतील. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ही शाळा उभ्या करण्याकरता समाजातूनच भरघोस असं योगदान झालं. अनेक ट्रस्ट आहेत, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी त्यांच्या CSR फंडातून पैसे दिले. आणि खोटं वाटेल पण अगदी छोट्यात छोटी व्यक्ती, मग कोणी हातगाडी विक्रेता असेल नाहीतर रिक्षावाला असेल, त्यांनी सुद्धा या शाळेसाठी देणगी दिलेली आहे. छोट्यात छोट्या कमाई असणाऱ्या लोकांनी त्यांच्या कमाईतला खारीचा वाटा दिलेला आहे. मी या ठिकाणी ही संधी साधून त्या सर्व दात्यांचं मनापासून आभार मानतो. ही शाळेला मिळणारं बक्षीस किंवा पारितोषिक हा एक भाग झाला, पण अजून काही सुधारणा आपल्या शाळेत करणं अपेक्षित आहे, होणं अपेक्षित आहे. इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेला पण क्रीडांगण आहे, शिक्षक आहे, पण जसं तुम्ही पाहिलं की संगीतासाठी, चित्रकलेसाठी जी स्वतंत्र दालनं आहेत, तसं अजून खेळासाठी झालं नाही आहे. आणि आता आम्ही सध्या त्या पाठीमागं आहोत की आमच्याकडं आता नुसतं क्रीडांगण नाही तर फुटबॉल, क्रिकेटचं ग्राउंड असेल, आमच्याकडं जुडो, कराटेसाठी स्वतंत्र हॉल असेल, बॅडमिंटन, लॉन टेनिस याची सोय असेल. मुलांना ही प्रत्येक गोष्ट तिथं शिकवली जाईल, त्यांना ती वापरायला दिली जाईल. आणि मी हे जे म्हणतो आहे की मुलांना, तर फक्त आमच्या डोळ्यासमोर स्नेहालय शाळेतली मुलं नाही आहे. आज इथं बरेच मुख्याध्यापक आहेत, इतर शाळांचे प्रशासक असतील. मी त्यांना हे सांगू इच्छितो की ही सर्व सुविधा, जेवढ्या सुविधा आहेत, या सर्व सुविधा सर्व नगरकरांसाठी खुल्या आहेत. तुम्हाला वाचन करायचंय, पुस्तकं वाचायचंय, आमच्या लायब्ररीत या, पुस्तकांचा उपयोग करा, लायब्ररीचा उपयोग करा. संगीत तुम्ही येता, तुम्हाला कधी वाजवायचं आहे, तुम्हाला एखादं गाणं बसवायचं आहे, तुम्ही जरूर या सगळ्या फॅसिलिटीजचा, या सगळ्या सुविधांचा लाभ घेऊ शकता. आपल्या ह्या शाळेला अजून चांगलं करण्याकरता आम्ही सर्वच झटत आहोत. आणि मला खात्री आहे की आपली शाळा अजून चांगली होत जाईल आणि इथून अजून चांगली मुलं, विद्यार्थी घडून चांगले नागरिक तयार होतील. आपली शाळा पहिल्या 10 उत्कृष्ट शाळांमध्ये आली आहे आणि मी इथं सर्वांना शुभेच्छा देतो की ती अजून पुढं जावी, पहिल्या 3 मध्ये यावी आणि नंतर सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून सुद्धा तिला पारितोषिक मिळावं. मी तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये परत एकदा स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय कमी वेळारणीय आहे. कौशल्य विकासावर भर देऊन परिपूर्ण आणि सुजाण नागरिक घडवणारी शाळा म्हणजे आदर्श शाळा स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच जगातल्या पहिल्या 10 शाळांमध्ये तिचं नामांकन झालेलं आहे. आणि आमच्याही सर्वांकडून शाळेला खूप शुभेच्छा की पहिल्या 3 मध्ये शाळेचं नाव यावं. यानंतर आलेल्या अभ्यागतांचं आपण स्वागत करणार आहोत. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत डॉक्टर संगीता बर्वे. यांचं जन्मगाव आपल्या नगर जिल्ह्यातलंच आहे, बेलापूर हे त्यांचं मूळ गाव आहे. म्हणजे एका अर्थाने त्या आज आपल्या माहेरवाशीणच आहेत. आज स्नेहालयतर्फे मानपत्र देऊन आपण त्यांचा परिचय आणि त्यांचं स्वागत करणार आहोत. मानपत्राचं वाचन करतील वीणाताई मुंगी. धन्यवाद मॅम. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संगीता बर्वे यांच्या मानपत्राचं वाचन मी इथे करते आहे. मनस्विनी, साहित्य अकादमी, बाल साहित्य पुरस्कृत लेखिका, पुणे.
माननीय डॉक्टर संगीता, मागील वर्षी पीयूची वही या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार आपणास जाहीर झाला. अन जगभरातील मराठी वाचकांना आनंदाचा आणि उत्सुकतेचा धक्काच बसला. अर्थात आम्ही नगरकरांनी मात्र 4 वर्षांपूर्वीच पीयूची वही हे पुस्तक ऐकलं होतं. कारण स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM वाहिनीनं श्रोत्यांसाठी या पुस्तकाचं अभिवाचन आपल्या परवानगीनं सादर केलं होतं. अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर गावात आपलं बालपण गेलं. शालेय शिक्षण झालं. वडील शिक्षक असल्यानं लेखन आणि वाचनाचे धडे घरातूनच आपल्याला मिळाले. इयत्ता 4थीत असताना आपण पहिली कविता लिहिली आणि आपल्याला काव्यांमधला सूर गवसला. आयुर्वेद शास्त्रात डॉक्टर झालात, पण साहित्याची आवड असल्यामुळे मराठी विषयात आपण MA केलं. बालसाहित्यासोबतच सामाजिक प्रश्न आणि वास्तव आपल्या कवितेतून व्यक्त झालं. झोपडपट्टीत दवाखाना चालवताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांची वेदना आपली कविता तरलतेने व्यक्त करते. स्नेहालय संचलित स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलची इंग्लंडमधील T4 संस्थेने जगातील उत्कृष्ट शाळांमध्ये निवड केली आहे. या निमित्तानं नगरकरांच्या जल्लोषात आपण सामील झालात त्याबद्दल धन्यवाद. आपल्या संवेदनशील लेखनास आमचे अभिवादन. अशा या डॉक्टर असूनही कवयित्री असलेल्या डॉक्टर संगीताताई बर्वे यांना मानपत्र देऊया. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय क्षितिजा हडप मॅडम या आपलं मनोगत व्यक्त करतील. Good morning, dignitaries on the dais, Snehalaya family members, my dear parents, and my students. Good morning, all of you. Yes, that's the school over here. So, on 15th June this year, we announced that we have shortlisted in top 10 for the world's best school prize. And we were really overwhelmed by the response and support we got locally and nationally. And admissions to our school totally raised from our communities from 70% to 80%. Further, we raised awareness of the rights of the children of sex workers and others, those who live with HIV. And we try to give equal access to education to them. Our students, teachers and parents and whole Snehalaya family are incredibly proud to have made in top 10. Then making it to the final, we will be amazing, and I'm really excited to tell you that one of the reasons we are here is the announcement of top 3 school. The world's best school prizes were started by T4 Education based in UK in 2021. T4 Education, founded by Vikas Pota, who also started Global Teacher Prize, which awards $1 million to the world's best teacher. World's Best School Prizes celebrates schools all around the world, telling the stories of schools that are transforming lives of the students and making a real difference to their communities. And we feel that we are one of them. Basically, there were 5 categories. Let me tell you, the first one was community collaboration. Then second one was environmental action, innovation, supporting healthy lives, and overcoming adversity. Last year's winners were from UK, Philippines, Chile, Uganda, and USA. But till date, an Indian school has not won yet. So thousands of schools has already applied for that, and really we are waiting for the result now. From that, we are one that we have also applied this year. Our application was under the category Overcoming Adversity. The school that supports and develops children in skill
that support in the personal growth. Sir has already told that for that we are working from the school levels and we have started multi-scale also. We have that to upbring the qualities of the students. School leadership that empowers decision-making, energizing people to problem solving and take the leadership and ownership while facing the adversity. Schools that build character and strengths of individual and communities. Our application basically focused on what makes our school unique. So few things we have put into the application. So they were our dedication to empower our students and community and breaking down the barriers of discrimination. This was assessed by a diverse judging panel. A panel was there which was including global CEOs, some politicians, activists, education leaders from all the corners of the world. And we are so honored that they choose us. That's what is a really proudful moment for all of us. And now they have chosen us, only 5 Indian schools to have made the list, and the only one is our school in semi-rural. So we are really again proud of that semi-rural school from the country is ours only school, Snehala English Medium School. And now, in a few minutes, we will receive the news through a message that whether we are selected or not. So hold on the breath and just wait that whether we are selected or not. Just cross your fingers and wait. So I'll hand over this to our guest, Mr. Narendraji Firodia. काय वाटतंय? वर्ल्ड्स बेस्ट स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. Congratulations.
जल्लोष, उत्साह, आनंद आणि पुढच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. मला हिप 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 हिप. सगळ्यांच्या वतीने स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आता जगातल्या सगळ्या शाळांमध्ये सगळ्यात पहिली शाळा येण्यासाठी खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूयात. यानंतर आजचे आपले जे दुसरे पाहुणे आहेत, सन्माननीय नरेंद्रजी फिरोदिया. नगर आणि फिरोदिया हे एक अतूट नातं आहे. अहमदनगर शहराच्या विकास वाटचालीत फिरोदिया कुटुंबियांचा सहभाग नेहमीच लक्षणीय राहिला आहे. त्या कुटुंबाचे सदस्य माननीय नरेंद्रबाई फिरोदिया आज आपल्यात उपस्थित आहेत. आजच्या आनंदाच्या क्षणी त्यांची उपस्थिती म्हणजे स्नेहालय परिवारासाठी फार मोठा आशीर्वादच आहे. आज त्यांच्या मानपत्र वाचनातून त्यांचा परिचय घेऊयात. पण तत्पूर्वी प्रत्येकाने स्थानापन्न होऊन जरा शांतता ठेवूयात. आपल्याला पुढे कार्यक्रम अजून करायचा आहे. सगळ्यांनी शांतता राखूयात. माननीय नरेंद्रजी फिरोदिया यांचा परिचय सन्मानपत्रातून करून देत आहेत वीणा मुंगे मॅडम. सर्वांनी जागेवर बसून घ्यावं. विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्या. माननीय नरेंद्रजी फिरोदिया यांच्या मानपत्राचं वाचन मी इथे करते आहे. दीपक सर बसले, सगळेजण जागेवर बसून घ्या प्लीज. माननीय नरेंद्रजी फिरोदिया यांच्या मानपत्राचं वाचन मी इथे करते आहे. मानबिंदू. माननीय नरेंद्रजी फिरोदिया, अहमदनगर. श्रद्धेय नरेंद्रजी, अहमदनगर शहराची स्वातंत्र्य चळवळ, आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास यांची पायाभरणी स्वर्गीय ॲडव्होकेट भाऊसाहेब फिरोदिया यांनी केली आहे. त्यानंतर नवलमलजी, मोतीलालजी, हस्तीमलजी यांनी ही परंपरा व्यापक केली. शांतिकुमारजींनी हा वारसा समर्थपणे पेललाय. चौथ्या पिढीत बदलत्या नगरचे सामाजिक आणि सांस्कृतिक अस्तित्व समृद्ध करण्यात आपलं योगदान अनमोल आहे. त्यामुळे नगरकर मनापासून म्हणतात, आय लव्ह नगर. हजारो गरजू विद्यार्थी, खेळाडू, साहित्य, शिक्षण आणि सामाजिक संस्था यांना आपण भक्कम आर्थिक पाठबळ दिले आहे आणि देत आहात.
डिजिटल मार्केटिंग, मनोरंजन तसंच चित्रपट क्षेत्रात आय लव्ह नगरच्या माध्यमातून डिजिटल क्रांती आपण घडवली आहे. कोरोनाच्या काळात हजारो जीव वाचवले, त्यामुळे आपल्याला चॅम्पियन ऑफ चेंज 2020 या पुरस्कारानं तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गौरवलं. आपण आम्हा नगरकरांचे मानबिंदू आणि अस्मिता आहात. आज स्नेहालय संचलित स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल याची UK स्थित T4 संस्थेमार्फत जगातील पहिल्या 3 उत्कृष्ट शाळांमध्ये निवडीची घोषणा आपल्यामार्फत झाल्याबद्दल आणि आपण नगरकरांच्या जल्लोषात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल आपण आज मानपत्र देऊन गौरवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपले प्रेम आणि मार्गदर्शन सदैव आम्हाला मिळत राहो हीच सदिच्छा. धन्यवाद. असा नगरचा मानबिंदू असणाऱ्या नरेंद्रजींना मानपत्र देऊन सत्कार करण्याची विनंती स्नेहालयचे अध्यक्ष संजयजी गुगळे यांना करते. धन्यवाद नरेंद्रजी. सर्व अभ्यागतांनी स्थानापन्न व्हावं. यानंतरचे आपले आणखी एक पाहुणे आहेत माननीय आनंदजी कुलकर्णी. मेकॅनिकल इंजिनियर असणाऱ्या आनंदजी कुलकर्णी यांनी अनेक कंपन्यांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहेच, पण त्या व्यतिरिक्तही सामाजिक भान आणि पर्यावरणाविषयी त्यांनी बरंच काम केलेलं आहे. त्यांच्या मानपत्रातून त्यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. मानपत्राचं वाचन करण्याची विनंती मी वीणा मुंगे यांना करते. धन्यवाद मॅडम. माननीय आनंद कुलकर्णी सरांच्या मानपत्राचं वाचन मी करते. द टेक्नॉलॉजी विझार्ड, मिस्टर आनंद कुलकर्णी, USA. Dear Mr. Anand Kulkarni, your exceptional contribution and unwavering dedication to mechanical engineering and artificial intelligence are simply overwhelming and inspiring at the same time. Your impressive educational background, extensive work experience, and remarkable achievements create a lasting impressions on many lives. Your journey from graduating in mechanical engineering at Padma Shri Dr. Vittal Rao Vikhe Patil in Ahmednagar and MS in mechanical engineering at WPI in USA. It reflects your commitment and continued learning and growth. Your professional path marked by leadership roles at renowned organizations like Omniva, Microsoft, Oracle, HP, and Compaq shows your remarkable expertise in developing cutting-edge server and infrastructure products. Your influence is felt not only in the industry but also academic through your numerous publications and patent applications, which undoubtedly contribute to advancing technology and research. Your journey and contributions to your profession and society are highly remarkable. Your dedication, your expertise, and generosity have left an indelible mark on those around you, and we are truly grateful for that. Thank you for your outstanding achievements and for being an exemplary role model in your field. We look forward to witnessing your continued success and the positive impact you will undoubtedly make it through your research and the youth in the future. Thank you. अशा या आदर्श व्यक्तिमत्वाला स्नेहालयकडून मानपत्र देऊन सत्कार करण्याची मी विनंती करते राजेंद्रजी गुजर सरांना. स्नेहालय इंग्लिश स्कूलचे मानद संचालक राजेंद्रजी शुक्रे सर
हे आनंद कुलकर्णी सरांचा सत्कार करतायत. फार उंच झाला माईक. सन्माननीय व्यासपीठ, नगरचे उद्योजक आदरणीय नरेंद्रजी फिरोदिया, सिएटलचे आनंद कुलकर्णी, मानद संचालक राजेंद्र शुक्रे सर, संजय गुगळे सर आणि आपण सर्व आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनो, स्नेहालयचे आणि इतर सगळ्या शाळांमधले. खरं तर आत्ता जेव्हा तो निकाल जाहीर झाला त्यावेळेला तुम्ही जे नाचत नाचत सगळे शिक्षक, सगळे आम्ही सुद्धा इतका आनंद झाला की डोळ्यामध्ये फक्त अश्रू नाही आले, डोळे भरून नाही आले, डोळे माझे आनंदाने वाहायला लागले. मला इतकं रडायला म्हणजे आनंदाश्रू होते ते की इतकी सुंदर शाळा. मी कालपासून शाळेमध्ये आहे, या मुलींबरोबर आहे आणि आम्ही छान गप्पा मारतोय. त्यांना बघताना, त्यांचं हसणं बघताना सुद्धा आनंद होतोय. या शाळेमध्ये असं वाटलं मला शिकायला मिळालं असतं तर लहानपणी, असंही मला वाटलं. माझी शाळा याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यात बेलापूर गाव इथली शाळा होती. आणि ज्यावेळेला मी लहान होते, म्हणजे पहिली दुसरीला होते, पहिली दुसरी तिसरी चौथी, दुसरी चौथीला मी नगरमध्ये होते शिकायला. त्यावेळी मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दुसरीला होते आणि चौथीला मी चंद्राबाई बत्तूल नावाची शाळा होती, त्या शाळेमध्ये शिकायला होते. नगरमध्ये मी पहिली कविता लिहिली आहे चौथीत असताना. आणि माझी आजी निरक्षर होती, वारकरी संप्रदायातली होती. ती तुळशी वृंदावर डोक्यावर घेऊन आजी आजोबा दोघंही 40-45 वर्ष वारीला जायचे चालत. त्या आजीला माझ्या असं वाटलं की ज्ञानेश्वरी वाचावी आपण, पण तिला वाचता येत नव्हती. आणि मी चौथीत तिच्याकडे शिकायला होते या चंद्राबाई बत्तूल शाळेमध्ये. तिला म्हटलं मी दाखवते वाचून, तुला येत नाहीये तर. तिनं, त्या निरक्षर आजीनं काय केलं, तिच्या भजनी मंडळामध्ये त्या 4-4:30 वाजता बायका यायच्या, तिनं एक चौरंग ठेवला, त्यावर ज्ञानेश्वरी ठेवली आणि मला म्हणाली आता वाच. आणि मला खूप भारी वाटलं, म्हणजे मला वाटलं आपणच ज्ञानेश्वर की काय. आणि मी ते ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं वाचायला सुरुवात केली. आणि त्या बायकांची अगदी म्हणजे समाधी लागल्यासारखं झालं. त्यांना इतका आनंद झाला की कोणीतरी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचून दाखवते. त्या ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर शाळेमध्ये चौथीत असतानाच भंडारी बाई होत्या आम्हाला, आता मग त्या कुठे आहेत मला माहिती नाही, पण भंडारी नावाच्या मला बाई होत्या. आणि शाळेत मराठीच्या पुस्तकामध्ये धडा होता, चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू, अशा 2 त्याच्या ओळी सगळ्यांना माहिती आहेत. त्याच्या पुढे मी हे वाचल्यामुळे, खूप वाचत होते मी, आणि वाचल्यामुळे मी असं लिहिलं पुढे की चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हैबतरावांची पायरी, देऊळवाडा मुख्य मंदिर, ज्ञानेश्वरांची तेथे समाधी, समाधीवर डोके ठेवले वारकऱ्यांना देव भेटले. असं मी दौत शाई होती, शाई दौत आणि शाई आणि बोरूनं ते लिहिलं आणि बाईंना दाखवलं शाळेमध्ये. बाईंनी विचारलं कोणी लिहिलंय हे, तर मला भीती वाटली की काय आता रागवतायत की काय. मी म्हटलं मीच लिहिलंय, घाबरत घाबरत सांगितलं की ते आधी ओळी होत्या 2, त्या पुढे मी लिहिलंय. मग आळंदी पाहिलीस का? नाही, आळंदी वगैरे काय पाहणार, कोण नेणार मला चौथीत असताना. एक दुर्लक्षित व्यक्ती म्हणून मी आपली आजी आजोबांकडे सोडून दिलेले, कारण आई वडील शिक्षक होते, त्यांना सांभाळणं सुद्धा सगळं एवढं संसार सांभाळून मुली सांभाळणं अडचणीचं होत होतं. आजीकडे शिकायला ठेवलं होतं. ते म्हटलं नाही मी मनानं लिहिलं हे, मी वाचत होते ना ते. तर त्यांनी मला जवळ बोलावून शाबासकी दिली, पाठीवरनं हात फिरवला आणि सगळ्या मुलांसमोर वर्गातल्या मला ते वाचायला सांगितलं. मला त्याही वेळेला मला आठवते, मला खूप रडायला आलं होतं, कारण कौतुकानं पाठीवर थाप मारणारं कोणी त्यावेळेला माझ्याजवळ नव्हतंच असं मला वाटत होतं की आपल्या आईबाबांनी आपल्याला आजी आजोबांकडे सोडलंय. मग मला असं वाईट वाटत होतं थोडंसं. पण आज ही सगळी मुलं बघितली मी की जी
इतक्या छान पद्धतीनं एकमेकांशी मैत्री करून एकमेकांचे नातेवाईक होऊन आप्त स्वकीय होऊन सगळे राहत आहेत. तर ही गोष्ट मला फार छान वाटली. आणि प्रत्येक मुलगी येऊन इतकी छान हसत होती की असं वाटत होतं आपणच यांची आई आहोत, आपणच यांचं कोणीतरी आहे, मावशी आहोत, आत्या आहोत. सगळे बोलत होते येऊन, गुड मॉर्निंग, काय खाल्लं, जेवलात का. ओळख नव्हती, काही नव्हती, पण ही सगळी मुलं इतक्या प्रेमानं, म्हणजे हे मॅनर्स असणं हे सुद्धा नसतं काही याच्यामध्ये. मुलं उद्धट होतात, मुलं शिक्षकांना, अनेक शाळांमध्ये मुलं खिल्ली उडवतात, मान देत नाहीत, असं सुद्धा मी बघितलंय खूप शाळांमध्ये. पण तुम्हाला मुलांनो शाळेची जाण आहे, आपल्या शिक्षकांची जाण आहे. हे शिक्षक तुम्हाला आईवडिलांच्या ठिकाणी आहेत आणि ते सुद्धा तितकीच तुमच्यावर माया करतायत. ही गोष्ट किती छान आहे, तुम्हाला छान वाटतं ना खूप. मी आल्या आल्या 2 मुली बागेमध्ये हिंडत होत्या आणि माझी काही त्यांच्याशी ओळख नव्हती, पण त्याच माझ्याशी गप्पा मारायला लागल्या. काय कसं आहे तुमचं? म्हटलं छान आहे एकदम. तर म्हटलं तुमचं कसं आहे असं मी त्यांना विचारलं, की त्यांनी मला प्रश्न विचारल्यावर. तर आमचं खूप छान आहे, इतकं मस्त वाटतं आम्हाला, किती छान आहे बघा ना सगळं, आणि इतकं खूप आनंद मिळतो आम्हाला, असं त्या स्वतःहून एवढं सांगत होत्या, भरभरून बोलत होत्या की मला खरोखर आश्चर्य वाटलं की इतक्या, मी जवळजवळ महाराष्ट्रातल्या 150 शाळांमध्ये आजवर जाऊन आले, पण इतक्या आनंदानं खरोखर कोणीही बोललं नव्हतं. हे या शाळेचं खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. आणि केवळ कौतुक म्हणून मला अगदी जाणवलं, या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला जाणवला की हे सगळं बाकीच्या परिस्थिती, त्यांची वास्तव परिस्थिती ही काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, ती मी उद्धृत करत नाही इथे. पण अशा मुलांच्या चेहऱ्यावर इतकं मोठं हास्य फुलवणं, इतका आनंद पसरवणं ही खरोखर अजिबात साधी गोष्ट नाहीये. आणि ती आज स्नेहालयनं करून दाखवली आहे. आमच्या गिरीश कुलकर्णी सरांनी आणि इतर त्यांच्या संपूर्ण टीमनं ती करून दाखवली आहे. ही जगात नोंद घेण्यासारखीच गोष्ट आहे आणि जगानं तिची नोंद घेतली, ही पण एक महत्त्वाची गोष्ट आज आहे. काल या मुलांशी मी गप्पा मारत होते, ते सगळे गाडीतून आले होते माझ्यासाठी आणि आम्ही छान एक सेशन केला कवितेचा, की कसं लिहावं, कोणाला कविता आवडते, कोणाला लिहायला आवडतं, तुम्ही लिहाल का. प्रत्येकजण हात वर करत होता आणि प्रत्येकाला मी विचारलं काय बरं सदसद विवेक बुद्धी म्हणजे काय. तर आता ही मुलं छोटी होती किंवा काय, पण त्यांना ते विचार करायला लागले. मी म्हटलं तुम्ही याच्यावर विचार करून ठेवा आणि काय आहे ते लिहा. तर तुम्ही लिहिणार आहात ना सगळे याच्यावर. हां, काल कोण कोण होतं? बरेच जण होते. तर मला असं सांगायचं आहे की आता जी आमची बेलापूरची शाळा होती, आज आमच्या इथे डॉक्टर काळे आहेत, शरद काळे बेलापूरचे, साधना काळे आहेत. बेलापूरची आमची शाळा होती ना, ती पहिलीची दुसरीची शाळा ती नदीकाठी होती आणि ती पडकी शाळा होती. मला माझी शाळा आठवते त्यावेळेची, एक अर्ध्या भिंती त्याच्या पडलेल्या होत्या आणि आम्हाला आम्ही जायचो ना शाळेमध्ये, तर शेण गोळा करायला आम्हाला पाठवायचे शाळेत, शाळा सारवायला लावायचे आणि मग शेणानं शाळा ती सारवल्यानंतर मग आम्ही शाळेत बसायचो. आता फिरोदिया सर, तुम्ही म्हणालात की शाळेमध्ये जायला मुलांना भीती वाटते, मुलं घाबरतात. तर आत्ता 50व्या वर्षी मी माझ्या शाळेचा विचार करत होते की ती आपली शाळा होती, त्या शाळेमध्ये काहीही नव्हतं. पुस्तकही नव्हती, लायब्ररी नव्हती, खेळाचं ग्राउंड नव्हतं, काही नव्हतं. उलट आम्हालाच काम करावं लागायचं. तर मी त्या शाळेवर विचार करायला लागले आणि मला काय सुचलं ते मी तुम्हाला फक्त माझ्या कवितेतून सांगते. नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी, शाळेत जाण्यासाठी कधी भरत नसे धडकी. दप्तर कधी पाठीवरचे वाटले नाही ओझे, नव्हती रिक्षा, नव्हता गणवेश, नव्हते बूट मोजे. अनवणीत जात असू शाळेत चालत चालत, जांभळं, कैऱ्या, बोरं, आवळे, चिंचा पाडत पाडत. पावसाळ्यात रेनकोट नव्हते डांबरी रस्ते, ओले कच्च होऊन चिंगाट धावत सुटायचं नुसते. पाणी उडवत, चिखल तुडवत, कधी करत खोड्या,
अहो आमच्या आधी पोचायच्या शाळेत कागदी होड्या. गुरुजीबाई असे की फार नसत बोलत. मग काय करायचंय, कधी रट्टा, कधी छडी आणि कधी बाहेर उभं करत. आई वडील तर मुळीच कधी रागवत नसत त्यांना, उलट म्हणत चांगलं बघा दोपटून काढा यांना. आता रागवतात ना सगळे थोडंसं हे केलं तरी. तेवढ्या पुरतच असे ते, विसरून जात सगळे. अहो आमची वाट बघत असत नदी काठचे बगळे. अशी शाळा. रंगीत लाल मासोळ्या त्या पाण्यामधल्या इवल्या, जवळ येऊन करीत असत पावलांना गुदगुल्या. काठावरती वाड्या होत्या खरबूज कलिंगडाच्या, झरा खोदून पाणी मिळे गोष्टी उन्हाळ्याच्या. गोष्टी उन्हाळ्याच्या अशा की चटके बसत भारी, थेंब थेंब पाण्यासाठी निघे आमची वारी. नदी पडे ठार कोरडी, येई दुष्काळाचे वारे. डोळ्यांमध्ये पाण्यासोबत चमकत असत तारे. वीज नसे, पाणी नसे, कंदील मात्र जळत. झुंजू मुंजू होताच बायका जात्यावरती दळत. जात्यावरच्या ओव्यांनी तर साखर झोपच लागे. देवळामधली काकड आरती करी आम्हा जागे. चुलीवरच्या भाकरी सोबत सगळं लागे गोड, सोबत असे ठेचा किंवा लोणच्याची फोड. मग यायची गावामध्ये शनिदेवाची जत्रा. पिपाण्या वाजवीत धावायचो आम्ही पोरं 717. बैलगाडीतून वस्तीवरती कधी असू जात, शांताक्काच्या झोपडीमध्ये दिवस दिवस राहत. किती किती नि काय काय सांगू तेवढे थोडे. डोळ्यांसमोर उधळतात आठवणींचे घोडे. हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा. असे घडलो आम्ही आमची भिंतीबाहेर शाळा. असे घडलो आम्ही आमची भिंतीबाहेर शाळा. तर अशा भिंतीबाहेरच्या शाळेत आम्ही शिकत गेलो. खूप काही मिळत नव्हतं पण हे मिळत होतं. समृद्धता होती, निसर्ग संपन्नता होती आणि विविध प्रकारचे अनुभव होते. आज स्नेहालयमध्ये हे अनुभव ही मुलं घेत आहेत. ही भिंतीबाहेरचीच शाळा आहे एक प्रकारे, कारण या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळतंय. आता मला सरांनी सांगितलं की या शाळेमध्ये फक्त त्या स्नेहालयचेच विद्यार्थी आहेत असं नाहीये. बाहेरच्या शाळेत बाहेरून सुद्धा आम्ही आता विद्यार्थी घ्यायला सुरुवात केली आहे आणि अनेक बसेस तिथे होत्या छान छान लावलेल्या. तर मला असं म्हणायचंय की नगरमधले किंवा जगभरातले विद्यार्थी तिथे येऊ देत, तिथे शिक्षण घेऊ देत आणि या सगळ्या मुलांना एकत्रित करून एकमेकांच्या अनुभवांचं आदान प्रदान झालं तर खरोखर तो माणूस नक्की चांगला घडेल असं मला वाटतं. आज मी अनेक शाळा बघतीये. मुंबईची शाळा पाहिली, 3 वर्षाच्या मुलाला 1.5 लाख रुपये वर्षाला फी आहे. इतकी फी ते मूल शाळेत पण जात नाही. ते इतकं कंटाळतं आणि म्हणजे मी स्वतः पाहिलंय हे की नाही मला नाही जायचं शाळेत. 8-8 दिवस शाळा बुडवतात पण फी एवढी भरतात आणि त्या गर्दीतून जाणं वगैरे. आज इतक्या निसर्गरम्य परिसरामध्ये इतकं सुंदर स्नेहालय आहे, इतकं घडवलंय छान सुंदर. तर अशा शाळेमध्ये आपण सर्व मुलं शिकताय. तुम्ही अतिशय भाग्यवान आहात. स्वतःला भाग्यवान समजा. तुम्हाला खूप चांगले आणि मुख्य म्हणजे खूप आई वडील मिळालेले आहेत. किती चांगली गोष्ट आहे ही. मला सुद्धा असं वाटतं की आपण असं सगळ्या मुलांची आई मी आहे याचा पण मला अभिमान वाटतो. आपण सगळ्यांनी मिळून आता हे जे सगळे व्यासपीठावर बसलेले आहेत किंवा तुमच्यासमोर हे काही रांगांमध्ये बसलेले जे सगळे आहेत ते आता आजोबा आहेत. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं की ते आता मोठे झालेत म्हणजे एक आईनं एक बी लावलेलं असतं आणि नंतर त्याचं वटवृक्ष होतं. तर वटवृक्षासारखं काम करणारी ही लोक आहेत. यांना मी काय म्हणते माहितीये का, झाड आजोबा. हे सगळे झाड आजोबा आहेत. तर आपण सगळी लहान मुलात नाही इथे, तर आपण एक कविता म्हणायची आहे सगळ्यांनी माझ्या मागे. हे प्रतिकात्मक कविता आहे. प्रतिकात्मक म्हणजे काय की आपल्या शाळेचं जे एक रोपटं आहे त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि अशा या शाळेला कोणी धक्का लावता कामा नये, कोणी त्याकडे वाकड्या नजरेनं बघता कामा नये असं सुद्धा मला वाटतं. तर सगळे म्हणणार, मुलं म्हणणार सगळे, मोठ्यांनी पण म्हणायचं हा, कारण आपण कधी कविता म्हणत नाही, आपण बाकी करतो सगळ्या गोष्टी, पण कविता म्हणणं छोट्या मुलांची कविता आहे. आजोबांच्या आजोबांनी
लावलं होतं झाड. असं काही वाढलं म्हणता, अगदी ताडमाड, उंच उंच फांद्या त्याच्या, पालवी हिरवीगार, लाल लाल फुलं आणि सावली गारेगार. फांद्यांवरती पाखरांनी इतकी बांधली आहेत घरटी, इवल्या इवल्या पिल्लांची धांदल उडते नुसती. झाड आजोबांचं वय सांगता येत नाही, खूप माया करतात, जरी बोलता येत नाही. झाड आजोबांचा असा दराराच मोठा, तोडू पाहाल कुणी तर पाठीत बसेल सोटा. तर मुलांसाठी काम करते म्हणून मुलांची कविता मी इथे सादर केली. आणि आज जगातल्या पहिल्या 3मध्ये ही शाळा आली आहे. खरोखर खूप मोठी जगानं दखल घेतलेली आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्वांचं मी अभिनंदन करते. आणि आज या इथे मला बोलावलं, पुन्हा रँकमध्ये शाळा आली, पहिला नंबर आला तर पुन्हा बोलवा, पुन्हा येईन. सर्वांना धन्यवाद, आभार. खूप खूप धन्यवाद मॅडम. भिंती बाहेरच्या शाळेचं वर्णन करता करता आमच्या सगळ्यांच्या आठवणींचे घोडे नदीकाठी जाऊन उभे राहिलेत. सगळेजण बालपणात गेले आणि झाड आजोबांच्या स्नेहल छायेत सुद्धा तुम्ही नेऊन आणलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी समोरच्या रांगेत जाऊन बसावं. आपली विद्यार्थ्यांची काही सादरीकरणं बाकी आहेत, ती आता पुढे करूयात. In 1982, I saw many young boys and girls of my age. People forced them to do the prostitution. HIV एड्सची बाधा ही मुलांना त्यांच्या आईकडून गर्भावस्थेत होते. HIV पॉझिटिव्ह मुलांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळत आणि मग गुणवत्तायुक्त शिक्षण देण्यासाठी म्हणून शेवटी आम्हाला स्वतःची शाळा सुरू करावी लागली. सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, समान हक्क आहे. भले तो सेक्स वर्करचा मुलगा असू देत, कंपनी वर्करचा असू देत किंवा बाहेरचा असू देत. वी टीच देम लाईफ स्किल्स. स्किल डेव्हलपमेंट आपल्याकडे मल्टी स्किल म्हणून एक विषयच आहे. So those who are interested in learning skills, they are given exposure in that area. We also gave family counseling to the families of the students. जीवनात खूप बदल झाल्यासारखं मला वाटतंय. माझी मुलं पण आता हुशार होत आहेत ह्या शाळेत असल्यामुळे. आमच्या शाळेमध्ये 100% रिझल्ट लागतो. एक चांगली दर्जेदार शाळा म्हणून बाहेरचे 80% जास्त विद्यार्थी आता आमच्या शाळेमधले बाहेरचे आहेत. आमचे लेकरं रॅलीमध्ये आणि असं आम्ही आमचे लेकरं वळण चांगलं लावा म्हणून आम्ही स्नानामध्ये टाकली. मला मोठं रोल IPS बनायची इच्छा आहे. स्कूल खत्म होने के बाद मैं IAS बनना चाहती हूँ. मुझे सॉफ्टवेयर इंजीनियर पर मेरी माँ की ख्वाहिश है. The school has successfully ended the stigma and stopped the second generation prostitution. आणि या मुलांनी खूप सन्मानित जॉब्स मिळायला लागले आणि ते त्यांच्या आईला लालबत्ती भागातून परत लागलं. जे आमचं एक स्वप्न होतं की परत समाजाशी त्यांना रिइंटिग्रेट करणं, या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबाला, ते आमचं साध्य झालं. सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला स्क्रीनवरती एक QR कोड दिसतो आहे, तो स्कॅन करून आपल्याला स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलला वोटिंग करायचं आहे टू बिकम अ बेस्ट स्कूल इन द वर्ल्ड. टॉप 1 पोझिशनसाठी आपल्याला वोटिंग करायचं आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी QR कोड स्कॅन करा. त्याच्यानंतर आपण वेबसाईटवरती जाऊ. स्कॅन केल्यानंतर
त्याच्यामध्ये ओव्हरकमिंग ॲडव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे आपल्याला. आणि ओव्हरकमिंग ॲडव्हर्सिटीमध्ये जे ऑप्शन्स येतील त्याच्यामध्ये स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलला सिलेक्ट करून वोट नाव करायचं आहे. आणि नंतर जो फॉर्म येईल तो आपली माहिती त्यात भरून आपल्याला सबमिट करायचं आहे. अशी प्रोसिजर आहे पूर्ण. सर्वांना विनंती आहे की QR कोड जो आहे तो स्कॅन करून वोट करा म्हणून. आमचे काही प्रतिनिधी पण आपल्यापर्यंत येतील, तिथेही तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता. एक 5 मिनिटं आपण हे करूयात. यानंतर आपला प्राइज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम आहे. तोपर्यंत आपण वोटिंग करूयात. आपल्यापर्यंत रिझल्ट पोहोचतोय. QR कोड, आपलं वोटिंगची प्रोसिजर मी परत तुम्हाला सांगते आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर आपण वेबसाईटवरती जाऊ. तिथे वेबसाईटवरती घेऊन जाईल आपल्याला QR कोड. त्याच्यानंतर QR कोड वेबसाईटवरती गेल्यानंतर कॅटेगरीज म्हणून एक ऑप्शन येईल स्क्रोल केल्यानंतर. तर कॅटेगरीजमध्ये आपल्याला ओव्हरकमिंग ॲडव्हर्सिटी ही जी कॅटेगरी आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे. ओव्हरकमिंग ॲडव्हर्सिटी ही कॅटेगरी आहे. त्या कॅटेगरीवर सिलेक्ट केल्यानंतरच आपल्याला 3 शाळा दिसतील. आपण टॉप 3 मध्ये आहोत. टॉप 3 मध्ये ज्या शाळा आहेत त्या दिसतील. त्याच्यात आपल्याला आपल्या शाळेसाठी वोट करायचं आहे, स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलसाठी. तिथे आपण वोट नाव वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म येईल. त्या फॉर्ममध्ये आपण आपल्या स्वतःची माहिती भरायची आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे. मी संजयजी घुगळे सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करावं. सर्वच मान्यवरांना विनंती करते की कृपया त्यांनी व्यासपीठावरती यावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. इंग्लिश एस्से कॉम्पिटिशन मध्ये 3रा क्रमांक आलेला आहे. ऋषिकेश नामदेव पालवे, सुजाता इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर, याने हिस्ट्री ऑफ अहमदनगर या विषयावरती निबंध लिहिला होता. अभिनंदन ऋषिकेश. त्याच्यानंतर आपण जेव्हा निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अनाऊन्स केली होती, आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे असं कन्फ्युजन होतं की नेमका नंबर काढायचा कोणाचा, इतके अप्रतिम निबंध आपल्याकडे आले होते. तर त्याच्यात आम्ही एक सुवर्ण मध्य साधला आहे. आम्ही विभागून प्राइज दिलेला आहे. कोणावरती म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी आम्ही विभागून प्राइज दिलेला आहे. तर 3रा ऋषिकेश पालवे आहे इंग्लिश एस्से मध्ये, आणि विभागून दिलेला आहे हर्षल संदीप शिरसाट. याला किड्स किंगडम सोनई याने चंद्रयान 3चं ड्रॉइंग काढलं होतं. लवकरात लवकर त्यांनी वरती यावं. हर्षल शिरसाट. त्याचप्रमाणे 2रा नंबरही आम्ही विभागून दिलेला आहे. समृद्धी योगेश गोसावी, प्रियदर्शनी पब्लिक स्कूल, मराठी एस्से, मराठी निबंध तिने लिहिला होता चंद्रयान 3 वरती. त्याच्यानंतर 2रा विभागून दिलेला आहे रितिका अजय गुजराती, सेठ नंदलाल ग्रुप इंग्लिश मीडियम
परीक्षक आलेले आहेत, तर त्यांचा सत्कार आपण करायला हवा. तर सुरुवातीला मी श्रेया देशमुख मॅमला विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. प्रेमलता वांडेकर मॅमनी व्यासपीठावरती यावं. खूप छान असं त्यांनी रिझल्ट इथे काढलेला आहे. थँक्यू. आता संजय गुगळे सरांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की समोर विराजमान व्हावं त्यांनी. नमस्कार मुलांनो, प्रोग्राम कसा वाटला? छान ना? आज खूप आनंद होतोय की स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल हे टॉप 3 मध्ये आलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाचा तुम्ही जो आनंदाने त्याचा लाभ घेतला किंवा आनंद व्यक्त केला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्रजी फिरोदिया इथं आले होते. त्यांच्याबद्दल जर नगरकरांना खूप माहिती आहे, परंतु एक माहिती मी सांगतो. मुलांना थोडा 2 मिनिटं शांतता राहता येईल? 2 मिनिटासाठी? हां, ठीक आहे. तर आयलो नगरच्या माध्यमातून आणि नरेंद्र फिरोदिया यांच्या स्वतःच्या फाउंडेशनमधून त्यांची अनेक वर्षापासून स्नेहालय मदत आहे. त्यांना आवडत नाही त्याचा उल्लेख केलेला, परंतु अशा अनेक लोक देणगीदारांमुळं स्नेहालय एक चांगलं काम करू शकते. इंग्लिश मिडियम स्कूलचं हे काम करत असताना स्नेहालयाचं गोष्टी काही झाल्या, परंतु मी प्रामुख्याने उल्लेख करेल क्षितिजा हडप मॅडम जे आमच्या प्रिन्सिपल आहेत, राजेंद्र शुक्रे जे सगळी धुरा पाहून आहेत, ह्यांनी ते विजन बघितलं की स्नेहालयासारखी संस्था प्रतिकूल परिस्थितीत जी मुलं आहेत त्यांच्यासाठी बेस्ट काय करू शकते. आणि सुविधा देणं एक वेळ शक्य आहे, परंतु मनापासून मुलांबरोबर राहणं, त्या मुलांच्या समस्या समजून घेणं, आमच्यासाठी प्रत्येक मुलगा हा एक वेगळा मुलगा आहे, त्याच्यासाठी वेगवेगळी विचार आम्ही करतो. आणि ती विचार ह्या लोकांनी केल्यामुळं आज शाळेत पण मुलांना विचार करायला लावला. मला शाळेतली मुलं आहेत ना, ही अकॅडमिक ही खूप पुढे गेलेली पाहिजे ह्याची आम्हाला सुद्धा खूप इच्छा असते, परंतु आता परिस्थिती जायचं. एक मुलगा त्याशी मला सर मला ना अधिकारी व्हायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला चक्कर मारायची त्या गाडीतून. तर हा जो प्रवास आहे हा प्रवास खूप मोठा आहे आणि हा प्रवास करताना ह्या मुलांच्या आता ज्या अपेक्षा बदलल्यात त्या पूर्ण करण्यासाठी स्नेहालय नक्की काम करेल. आज तुम्ही जे विश्वासाने इथं आलात, जे विश्वासाने तुम्ही 4-5 तासामध्ये स्नेहालयाचं जे अवलोकन केलं, परंतु त्याच्यामुळे आमची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे. आम्ही आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आमची टीम जीवाचं दान करेल. आज इथं पालक आलेले आहेत, मला पालकांबद्दल सुद्धा सांगायचं आहे. मला एक पालकांचा फोन आला, संजू तुमच्या शाळेमध्ये माझा मुलगा शिकतोय, मला खूप छान वाटतं. ह्याच्यापेक्षा दुसरी पावती काय पाहिजे. ते खूप चांगले माझे मित्र असताना त्यांनी मला माहीत नव्हतं त्यांचा मुलगा आपल्या शाळेत आहे, त्यांनी काही दिवसांनी सांगितलं की मी आज प्रवेश घेतलाय, मला खूप आनंद होतोय. तर ह्या पद्धतीचं शिक्षण शेवटच्या मुलांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम होतं, ते आम्हाला जमते वाटतं. दुसरी गोष्ट आमची स्नेहालयाची टीचरची टीम, तसं बघितलं तर बाहेरच्या जगातल्या स्पर्धांमध्ये आमच्याकडून काही थोडी कमतरता राहूनच जाते, परंतु तरीसुद्धा त्यांना काय मिळतं याच्यापेक्षा त्यांना काय द्यायचं आहे इतकं तळमळून ते करत असतात. त्यांना वेळेचं भान नसतं किंवा त्यामुळे ठेवता पण येत नाही. संकुलातली मुलं मुली असतात, त्यांच्या शंका असतात, त्यांचे प्रश्न असतात, त्यांना सोडून जाता पण येत नाही. पण त्यांनी जे स्वप्न बघितले केलं आहे, तर त्याच्यामध्ये मला त्यांचं पण खूप कौतुक वाटतं. आज पालकांनी इथं येऊन आमच्यावर विश्वास दाखवला. ही मुलं खूप वेळ शांततेत बसली, ज्यावेळेस गरज होती धिंगाणा पण केला. तर आम्हाला अशीच मुलं पुढं घडवायची आहेत. आणि ह्या प्रवासामध्ये आपण सर्वांचं आता काजल गुरु तर नाही आहेत, पण त्यांचं पण आभार मानतो की सगळ्या स्तरातल्या मुलांना एक चांगलं व्यासपीठ देण्यासाठी, एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी स्नेहालय काम करते. आपण सर्व आलात, आपण सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर वंदे मातरम होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल, पण सर्वप्रथम पाहुणे बाहेर पडतील. त्यानंतर मुलांनी मागच्या दाराने जायचंय, मुलांकरता खाऊची सोय केलेली आहे, त्यामुळे खाऊ घेऊन जायचंय. पण सर्वात प्रथम वंदे मातरम.
सर्वांनी वंदे मातरमसाठी उभं राहायचंय आणि शांतता ठेवूयात. श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिनी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्. बोलो भारत माता की. प्रथम हॅलो स्नेहालय इंग्लिश. थँक्यू. आता संजय गुगळे सरांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की समोर विराजमान व्हावं त्यांनी. नमस्कार मुलांनो, प्रोग्राम कसा वाटला? छान ना? आज खूप आनंद होतोय की स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल हे टॉप 3 मध्ये आलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचा तुम्ही जो आनंदाने त्याचा लाभ घेतला किंवा आनंद व्यक्त केला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्रजी फिरोदिया इथं आले होते. त्यांच्याबद्दल जर नगरकरांना खूप माहिती आहे, परंतु एक माहिती मी सांगतो. मुलांना थोडा 2 मिनिटं शांतता राहता येईल? 2 मिनिटासाठी? हां ठीक आहे. तर आयलो नगरच्या माध्यमातून आणि नरेंद्र फिरोदिया यांच्या स्वतःच्या फाउंडेशनमधून त्यांची अनेक वर्षापासून स्नेहालय मदत आहे. त्यांना आवडत नाही त्याचा उल्लेख केलेला, परंतु अशा अनेक लोक देणगीदारांमुळं स्नेहालय एक चांगलं काम करू शकते. इंग्लिश मिडियम स्कूलचं हे काम करत असताना स्नेहालयाचं गोष्टी काही झाल्या, परंतु मी प्रामुख्याने उल्लेख करेल क्षितिजा हडप मॅडम जे आमच्या प्रिन्सिपल आहेत, राजेंद्र शुक्रे जे सगळी धुरा पाहून आहेत, ह्यांनी ते विजन बघितलं की स्नेहालयासारखी संस्था प्रतिकूल परिस्थिती जी मुलं आहेत त्यांच्यासाठी बेस्ट काय करू शकते. आणि सुविधा देणं एक वेळ शक्य आहे, परंतु मनापासून मुलांबरोबर राहणं, त्या मुलांच्या समस्या समजून घेणं, आमच्यासाठी प्रत्येक मुलगा हा एक वेगळा मुलगा आहे, त्याच्यासाठी वेगवेगळी विचार आम्ही करतो आणि ती विचार ह्या लोकांनी केल्यामुळं आज शाळा इथपर्यंत पोहोचलेली आहे. मी त्यांचं खरंच, मी जरी स्नेहालय परिवारातलं आहे आणि ते पण स्नेहालय परिवार आहेत, पण मी त्यांचं कौतुक करतो. आज इथं जी लोक योग्य लोक जे आले, आज आपल्याला संगीताताई इथं असणं आणि त्यांनी इतके छान भाषेत मुलांना समजून सांगितलं, इतकी तरल कविता मुलांसाठी केली. हे जे तुमचे शब्द होते ना ते असे खोलवर रुजले गेले. तुमच्या असण्यानं मुलांच्या आयुष्यात खूप मोठा आनंद होईल. आणि आज तुम्ही दुपारपर्यंत आहात, आज तुम्ही आहात इथं, आमची मुलं तुम्हाला काही सोडणार नाही. आणि तुमच्याकडून एखादी गोष्ट ऐकणं तर ते पण खूप वेगळी गोष्ट असेल. आम्हाला पण वाटेल की आम्ही पण छोटी मुलं म्हणून तुमच्या शेजारी बसून ते ऐकून घेऊ. संगीताताई, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला वेळ दिला, तुम्ही इथं आले आणि खूप चांगल्या पद्धतीने स्नेहातल्या मुलांशी गप्पा मारल्या, त्यांना तुम्ही सद्विवेक बुद्धीचं एक गोष्ट सांगितली आहे, ती मुलं सांगणार आहेत. त्यावेळेस ती ज्यावेळेस विचार करतील, त्यांना त्यांच्या तोडक्या मोडक्या भाषेत त्यांना जे समजल त्या पद्धतीने करतील. परंतु मला खूप आनंद वाटतो की एक नवी दिशा दिली. हा मी विचार केला नव्हता, तुम्ही वेगळ्या दिशेने मुलांना विचार करायला लावला. मला शाळेतली मुलं आहेत ना, ही अकॅडमिक ही खूप पुढे गेलेली पाहिजे ह्याची आम्हाला सुद्धा खूप इच्छा असते.
परंतु त्याच्या अगोदर ती खूप चांगली व्यक्ती झाली पाहिजे, खूप चांगली माणसं झाली पाहिजे, ह्यासाठी स्नेहालयाची आम्ही हे करतो. गिरीश भाऊंचा एक शब्द आहे मला नेहमी आवडतो की जे बेस्ट आहे ते लास्टमधल्या मुलांना मिळालं पाहिजे. आणि हा आमचा जो प्रवास आहे तो आम्ही त्याच्या जवळपास गेलो असं आम्हाला करतो. ज्यावेळेस काम करताना ह्याच्यामध्ये आर्थिक बाजू येतात, खूप गोष्टी येतात, हजारो लोक काम करतात, परंतु गिरीश भाऊंनी सांगितले काम फक्त चांगलं करा, लोक तुम्हाला शोधत देतील. ह्या 2 गोष्टीवर स्नेहालयांचं काम पुढं चालू आहे. आणि आज ह्या प्रसंगी तुम्ही स्वतः आलात, तुमचं मनापासून आभार. आनंद कुलकर्णी जे नगरचे आहेत आणि आज इतक्या मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत, ते बोलले थोडंच, पण त्यांच्या कृतीतून त्यांची जी माहिती मला. माझ्याकडे एक मुलगा आहे, तर काही मुलं स्पर्धा परीक्षेत जायचं म्हणतात. आमची एक मुलगी इन्फोसिसमध्ये अकाउंटला आहे. तर हा जो प्रवास हा खूप मोठा आहे. पूर्वी आम्ही बघत होतो की मुलगा ITI पास झाला, पायावर उभा राहिला की आपण ते वर्तुळ पूर्ण झालं, पण आता आमचं वर्तुळ विस्तारले. आज मुलं आमचं म्हणतात नाही मला इंजिनियर व्हायचं आहे, नाही मला इन्फोसिसमध्ये जायचं, मला स्पर्धा परीक्षेत जायचं आहे. एक मुलगा त्याशी मला सर मला ना अधिकारी व्हायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला चक्कर मारायची त्या गाडीतून. तर हा जो प्रवास आहे हा प्रवास खूप मोठा आहे. आणि हा प्रवास करताना ह्या मुलांच्या आता ज्या अपेक्षा बदलल्यात त्या पूर्ण करण्यासाठी स्नेहालय नक्की काम करेल. आज तुम्ही जे विश्वासाने इथं आलात, जे विश्वासाने तुम्ही 4-5 तासामध्ये स्नेहालयाचं जे अवलोकन केलं, परंतु त्याच्यामुळे आमची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे. आम्ही आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आमची टीम जीवाचं दान करेल. आज इथं पालक आलेले आहेत, मला पालकांबद्दल सुद्धा सांगायचं आहे. मला एक पालकांचा फोन आला, संजू तुमच्या शाळेमध्ये माझा मुलगा शिकतोय, मला खूप छान वाटतं. ह्याच्यापेक्षा दुसरी पावती काय पाहिजे. ते खूप चांगले माझे मित्र असताना त्यांनी, मला माहीत नव्हतं त्यांचा मुलगा आपल्या शाळेत आहे, त्यांनी काही दिवसांनी सांगितलं की मी आज प्रवेश घेतलाय, मला खूप आनंद होतोय. तर ह्या पद्धतीचं शिक्षण शेवटच्या मुलांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम होतं, ते आम्हाला जमते वाटतं. दुसरी गोष्ट आमची स्नेहालयाची टीचरची टीम, तसं बघितलं तर बाहेरच्या जगातल्या स्पर्धांमध्ये आमच्याकडून काही थोडी कमतरता राहूनच जाते, परंतु तरीसुद्धा त्यांना काय मिळतं याच्यापेक्षा त्यांना काय द्यायचं आहे इतकं तळमळून ते करत असतात. त्यांना वेळेचं भान नसतं किंवा त्यांना ठेवतं पण येत नाही. संकुलातली मुलं मुली असतात, त्यांच्या शंका असतात, त्यांचे प्रश्न असतात, त्यांना सोडून जाता पण येत नाही. पण त्यांनी जे स्वप्न बघितले केलं आहे, तर त्याच्यामध्ये मला त्यांचं पण खूप कौतुक वाटतं. आज पालकांनी इथं येऊन आमच्यावर विश्वास दाखवला. ही मुलं खूप वेळ शांततेत बसली, ज्यावेळेस गरज होती धिंगाणा पण केला. तर आम्हाला अशीच मुलं पुढं घडवायची आहेत. आणि ह्या प्रवासामध्ये आपण सर्वांचं, आता काजल गुरु तर नाही आहेत, पण त्यांचं पण आभार मानतो की सगळ्या स्तरातल्या मुलांना एक चांगलं व्यासपीठ देण्यासाठी, एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी स्नेहालय काम करते. आपण सर्व आलात, आपण सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद.